पण करता यावे या उद्देशाने त्यांनी आपल्या मुलांना जन्म दिला. हरे कृष्णा. ओव्हर टू श्री गोपीनाथ प्रभू. हरि बोल. थँक यू प्रभू. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरुः श्रीयुतः पदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यदेवम् श्री राधा कृष्ण पादान सहगण रघुनाथ सहगण ललिता श्री विशाखान्वितांश्च नमो विष्णुपदाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिनिति नामिने वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्री गुरुदीनतारिणं श्री चैतन्य ईश्वरं परमानंदमाधवं. हरे कृष्ण. तर सर्व भक्तांचं आजच्या दैनंदिन भागवत चर्चेमध्ये स्वागत आहे. तर काल आपण जो 52वा जो श्लोक आहे तो पाहिला होता. तर याच्यामध्ये कशा प्रकारे जे पृथु महाराज आहेत त्या पृथु महाराजांचं खूप सुंदर असं वर्णन आलेलं आहे. आणि पृथु महाराजांनी आपल्या घरी जरी वास केला असेल, जरी त्यांना गृहस्थ असतील तरी सुद्धा त्यांना एक इंद्रिय तृप्तीची अनुमती थोडक्यात होती, परंतु तरीही त्यांनी कुठल्याही प्रकारची इंद्रिय तृप्ती केली नाही. आणि हेच खरं वैशिष्ट्य प्रभुपाद सांगत होते. आणि काल एक खूप सुंदर शब्द आला होता अर्क. तर त्या ह्याच्यामध्ये एक खूप निरम नि अहम मती अर्कवत. अर्कवत म्हणजे सूर्याप्रमाणे. तर सूर्याची तुलना केली होती पृथु महाराजांची. आणि आपल्याला हे उदाहरण माहिती की कशा प्रकारे जो सूर्य असतो त्या सूर्याचा जो प्रकाश असतो तो एखाद्या विष्ठेवरती किंवा घाणीवरती जिथं पडतो तिथं ती जी घाण असते किंवा ती विष्ठा असते ती शुद्ध होऊन जाते, परंतु सूर्याला काही होत नाही. त्याचप्रमाणे पृथु महाराजांचं इथं आपण पाहतो की कशा प्रकारे त्यांनी जे आपलं जी काही गृहस्थ जीवनाची जी कर्तव्य आहेत ती यथायोग्य पद्धतीने पूर्ण केली. आणि आजच्या भाषांतरामध्ये आपण पुन्हा एकदा पाहतोय. भाषांतर: भक्तिमय सेवेच्या अंतर्गत मुक्तावस्थेमध्ये स्थित असलेल्या पृथु महाराजांनी केवळ सकाम कर्मे केली इतकेच नव्हे तर आपली पत्नी अर्ची हिच्यापासून 5 पुत्रांना जन्मही दिला. त्यांनी स्वतःच्या इच्छेनुसार आपल्या सर्व पुत्रांना उत्पन्न केले. तर आज खूप सुंदर दिवस आहे. दिवाळीचं पर्व चालू आहे आणि या दिवाळीच्या पर्वामध्ये आज धनत्रयोदशी आहे. तर वास्तविक आपल्याला माहिती आहे की धन म्हटलं की आपल्याला पहिला चैतन्य महाप्रभूंचा श्लोक आठवतो. न धनम न जनम न सुंदरीम. अरे बापरे, धनत्रयोदशी साजरी कशी करायची? मग त्यांचे जे शिष्य आहेत जगद्गुरु संत शिरोमणी तुकाराम महाराज हे धन कुठे हे सांगतात आणि काय म्हणतात, आम्हा घरी धन शब्दांची चरत नाही. तर हे जे शब्द आहेत, हे जे गीता भागवत आहे ते वास्तविक आपलं धन आहे. आणि हे धन आपण दैनंदिन प्रत्येक भक्त आपल्या मीटिंग मध्ये जॉईन होऊन हे धनाचा स्वीकार करतोय. तर गरज नाही आपल्याला धनत्रयोदशीलाच धनाची पूजा केली पाहिजे. आपण हे जे वास्तविक तुकाराम महाराजांनी जे धन दिलेलं आहे त्याचा रोज आपण पूजन करतोय, रोज त्याचं पठण करतोय आणि हे धन आपण आत्मसात करून प्रत्येक जण श्रीमंत होतोय. तर आपल्यापैकी प्रत्येक जण ह्या धनाचा खूप सुंदर पद्धतीने आपल्या जीवनामध्ये विनिमय करत आहे. आणि याच्यानंतर आपला टास्क 2 दुसरा चालू होतोय. बऱ्याच ग्रुपची मीटिंग पण झालेली आहे, तर त्या विषयावर आपण परत येऊया. पण वास्तविक आज जो धनत्रयोदशी आहे किंवा जे धन आहे आपलं ते वास्तविक आपण धन म्हणजे काय म्हणतो आपण, लक्ष्मी म्हणतो. तर लक्ष्मीला चंचल सांगितलेलं आहे, परंतु ही जी लक्ष्मी आहे तिचं खरं स्थान हे भगवंतांचे चरण कमल आहेत. त्यामुळं आपली हनुमानजींसारखी एकच सेवा पाहिजे की जायचं
शोध करायचा आणि शोध करून आल्यानंतर ती जी लक्ष्मी आहे किंवा ती जी सीता माता आहे तिला पुन्हा एकदा भगवंतांच्या चरणामध्ये सांगायचं किंवा भगवंतांकडे प्रार्थना करायची. जसं हनुमानजींनी फक्त शोध घेऊन येऊ शकले असते, परंतु त्यांनी फक्त सांगितलं इथं इथं आहे वगैरे वगैरे सगळी माहिती दिली आणि त्यानंतर प्रभू रामचंद्रांकडून सगळी शक्ती घेतली, सगळं सैन्य घेतलं आणि जी लक्ष्मी आहे तिला हे केलं. तर तसंच आपल्याला ही जी धन आहे, तर हे धन आपण वास्तविक जे माधव आहेत, राधा माधव मंदिराची स्टोरी माहिती आहे आपल्याला की प्रभुपादांनी सांगितलं होतं की कशा प्रकारे जगभरातून जे धन आहे किंवा लक्ष्मी आहे ही मायापूरमध्ये येणार आहे. प्रभुपादांनी 1970s मध्ये ही गोष्ट सांगितली होती आणि त्याच पाहतोय आपण खूप मोठं मंदिर, खूप मोठी जागा किंवा गोशाला असेल किंवा खूप मोठे जे काही तिथले प्रकल्प असतील तर त्याच्यामध्ये आपण पाहत आहात की कशा पद्धतीने जी वास्तविक जी लक्ष्मी आहे ती नारायणांच्या सेवेमध्ये कशा प्रकारे लावलेली आहे. तर पृथू महाराजांविषयी आपण पाहत आहोत की ऍक्च्युली जेव्हा मी काल हे ऐकलं की पृथू महाराजांचं, तर म्हणजे वास्तविक गृहस्थ जीवनाचं आपण कसं पालन केलं पाहिजे ते खूप सुंदर पद्धतीने याच्यामध्ये सांगितलं आणि पृथू महाराजांचा स्तर आपल्याला इथं कळतो. लेवल म्हणतो ना आपण, भक्ताची लेवल असते. तर हा स्तर जो आहे तो भक्तिमय सेवेच्या अंतर्गत मुक्तावस्थेमध्ये स्थित असलेल्या, मुक्तावस्था म्हणजे काय, दोन अवस्था आहेत जीवाच्या, एक मुक्तावस्था आणि दुसरी बद्धावस्था. बद्ध म्हणजे काय तर बांधलं गेलेले, आणि जे 3 गुण आहेत सत्व, रज आणि तम, या 3 गुणांद्वारे बांधले गेलेले जे आहेत त्यांना बद्ध म्हणतात आणि या 3 गुणांपासून जे मुक्त आहेत त्यांना मुक्त जीव म्हणतात. तर केवळ सकाम कर्मेच केली नाही. सकाम म्हणजे काय तर काहीतरी आपण पाहतो की कर्माचे प्रकार आहेत, कर्म, अकर्म, विकर्म. त्याच्यामध्ये सकाम कर्म, निष्काम कर्म. सकाम म्हणजे काहीतरी मिळवण्याच्या हेतूने केलेलं, परंतु हे आपण पाहतो की जरी पृथू महाराजांनी सकाम कर्म केलं असेल तरी सुद्धा ते जे कर्म आहे ते वास्तविक त्यांच्या स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी नव्हतं, परंतु जे समाजातले जे काही लोक होते किंवा जी प्रजा होती त्याच्या हेतूने केलं होतं. आणि इथं काय म्हणतात की फक्त सकाम कर्मच केली नाही तर काय केलं, आपली जी पत्नी होती त्यांची आर्ची माता, हिच्यापासून 5 पुत्रांना जन्म दिला. कसा जन्म दिलाय तर स्वतःच्या इच्छेनुसार जन्म दिला. तर हा खूप मोठा टॉपिक आज आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे इच्छेनुसार जन्म, इच्छेनुसार मृत्यू ऐकलाय आपण बऱ्याच जणांनी की कशा प्रकारे जे पितामह भीष्म होते तर त्यांना इच्छा मृत्यूचं वरदान होतं, परंतु इच्छेनुसार जन्म कसा काय देऊ शकतो हा प्रश्न मला पहिल्यांदा पडला. आणि हळूहळू जेव्हा प्रभुपादांचं तात्पर्य वाचलं तेव्हा कळालं की कशा प्रकारे वास्तविक इच्छेने आपण जन्म सुद्धा देऊ शकतो. तर आपलं जे कोट्स आहेत, विविध शास्त्र आहेत, त्याच्यामध्ये खूप सुंदर श्लोक आहे. जन्मना जायते शूद्र, संस्कारात भवेत द्विज, वेद पाठात भवेत विप्र, ब्रह्म जानाति इति ब्राह्मण. जन्मना जायते शूद्र, कलियुगामध्ये प्रत्येक जीव ज्याचा जन्म झालाय तो कुठल्या क्लासिफिकेशन मध्ये टाकलाय, बाय डिफॉल्ट शूद्र मध्ये टाकलाय. पुढे टाकलाय की त्याला जर संस्कार केले, संस्कारात भवेत द्विज. द्विज म्हणजे माहिती आपल्याला ज्याचा 2 वेळा जन्म होतो, एक तर आईच्या गर्भापासून, दुसरं गुरूंच्या दीक्षेपासून. त्यानंतर तो त्याचं जेव्हा द्विज होतो तेव्हा तो वेद पठन करण्यासाठी पात्र ठरला जातो आणि वेद पाठात भवेत विप्र, द्विज नंतर विप्र. आणि ब्रह्म जानाति इति ब्राह्मण, ज्यांनी वास्तुता ब्रह्म जाणलंय. ब्रह्म काय, आता तो ब्रह्म जिज्ञासा, मी कोण, भगवंत कोण, माझा आणि भगवंतांचा संबंध काय, त्यानंतर मी हे शरीर का धारण केलंय, मी तर दुःख का भोगतोय, त्यानंतर वास्तविक संबंध काय, अभिधेय काय, प्रयोजन काय, तर ह्या गोष्टी जाणून घेणं म्हणजे ब्रह्म. बऱ्याच गोष्टी येतात आणि जो जाणतो त्याला ब्राह्मण असं म्हणतात. तर पाठीमागच्या सेक्शन मध्ये, लास्ट वीक मध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे जो ब्राह्मण आहे त्या ब्राह्मणाचं किती कौतुक केलेलं आहे किंवा जो ब्राह्मण आहे त्याचं विशेष गुण याच्यामध्ये सांगितलेले आहेत.
किंवा जे पृथू महाराज आहेत ते ब्राह्मणिकल जे कल्चर आहे त्याच्याविषयी जास्तीत जास्त स्तुती करत आहेत. आणि आज आपण पाहतोय की कशा प्रकारे पृथू महाराजांनी, तर हा सेक्शन आहे ऍक्च्युली याच्यामध्ये भागवतामध्येच पाठीमागे सेक्शन दिलेले आहेत. तर पृथू महाराजांना पुत्रप्राप्ती हा सेक्शन आजपासून सुरू होतोय. आणि ही पुत्रप्राप्ती कशी झाली आहे ते आपण तात्पर्यामधून पाहूयात. तर पृथू महाराजांनी गृहस्थाश्रमी म्हणून आपली पत्नी अर्ची हिच्यापासून 5 पुत्रांना जन्म दिला आणि हे सर्व पुत्र पृथू महाराजांनी केलेल्या इच्छेनुसारच जन्मलेले होते. तर आता 5 पुत्रांची नावं पुढच्या श्लोकामध्ये उद्या श्री शुद्ध प्रभू सांगतील. तर इथं काय सांगितलंय, पृथू महाराजांनी केलेल्या इच्छेनुसार. आता इच्छा पृथू महाराजांनी केली आणि त्या प्रकारे जन्म झाला. इथं पुढे सांगतात, आतापर्यंत समजलं नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, मला पण काय समजलं नव्हतं. त्यांचा जन्म लहरीमुळे अथवा अपघाताने झालेला नव्हता. ऍक्सिडेंटली म्हणतो ना आपण, असाच व्हायचा म्हणून जन्म झाला असं नाहीये. किंवा बाय चान्स म्हणतो आपण, लहरीनुसार किंवा बाय चान्स थेरी आहे, बरोबर ना. किंवा बिग बँग थेरी, त्याच्यामध्ये काय म्हणतात की ह्या जगामध्ये 2 ग्रह एकमेकाला धडकले आणि बाय चान्स त्याची धडक झाली आणि त्याच्यातून एका वेगळ्या विश्वाची निर्मिती झाली. त्याचं ग्रहाचं नाव आहे पृथ्वी. तर हे बाय चान्स वगैरे अशा गोष्टी शक्यतो होत नाही. तर इथं कसं झालं हे सांगतात. मनुष्य स्वतःच्या इच्छेनुसार प्रजोत्पादन कसे करू शकतो याची माहिती वर्तमान कलियुगामध्ये जवळजवळ कोणालाच नाही. आणि हे प्रभुपादांनी जाणलेले. आता जेव्हा मी हा श्लोक वाचत होतो आणि तेव्हा हे प्रभुपाद जेव्हा म्हणतायत ना, हे कलियुगामध्ये हे कसं काय इच्छेनुसार प्रजोत्पादन करू शकतो, हे ऍक्च्युली खरं स्टेटमेंट आहे. कारण का कळालं आपल्याला की खरंच आपण इच्छेनुसार जन्म कसा काय देऊ शकतो. आणि मग प्रभुपाद पुढे सांगतात की कशा प्रकारे संस्कार असतात, किंवा जो आपला गर्भधान संस्कार म्हणजे काय, तर त्याच्याबद्दल प्रभुपाद सांगतात. या संदर्भातील यशाचे रहस्य, आता यश आहे हे जे रहस्य आहे ते प्रभुपाद सांगतात. पालकांनी संस्कार नामक शुद्धीकरणाचे विविध विधी स्वीकारण्यामध्ये दडलेले आहेत. तर संस्कार आहेत, तर हे जे संस्कार जेव्हा आपण करतो तर तेव्हा काय होतं, शुद्धीकरणाचे विविध विधी सांगितले. तर संस्कार ह्या शब्दाचा अर्थ होतो शुद्धीकरण आणि तयारीकरण. आपण म्हणतो ना, जेव्हा एखादी शेती आपण करतो पावसाच्या अगोदर, तेव्हा ती जी जमीन असते तिथला जो काँग्रेस वगैरे वगैरे जे काही आलेलं असतं ते आपण काढून टाकतो. म्हणजे काय करतो, तिथलं शुद्धीकरण करतो आपण, भुसभुशीत करतो, अनुकूल करतो आपण. तर शुद्धीकरण करणं आणि अनुकूल करणं या 2 गोष्टी विशेषतः संस्कारामध्ये येतात. तर प्रभुपाद पुढे म्हणतात की गर्भाधान संस्कार नावाचा मुलांना जन्म देण्याचा पहिला संस्कार विशेषतः ब्राह्मण आणि क्षत्रिय या उच्च वर्णांसाठी अनिवार्य आहे. तर इथं आपण पाहतो की संस्काराबद्दल सांगितलंय. आपल्याला विशेषतः माहिती आहे की बालसंस्कार, त्याच्यानंतर वेगवेगळे संस्कार आहेत. आज आपण पाहतो की वेगवेगळे संस्कार लोक करतायत. तर संस्कार म्हणजे काय की अशा प्रकारचं शुद्धीकरण त्या जीवाचं झालं पाहिजे, किंवा तो अशा प्रकारे त्याचं शुद्ध होऊन तो तयार झाला पाहिजे. कशासाठी तयार झाला पाहिजे, ह्या जे काही इंद्रिय तृप्तीच्या भोगवस्तू भोगण्यासाठी नाही. तर श्यामानंद प्रभू आमच्या एका कार्तिक यात्रेमध्ये सांगत होते, आजकालची शिक्षण पद्धती एवढी अशा प्रकारची झालेली आहे की जो जीव त्याच्यातून जेव्हा बाहेर येतो, जेव्हा त्या कंपनीमधून ते मटेरियल बाहेर येतं, म्हणजे शिक्षण पद्धतीमधून तो जेव्हा बाहेर येतो तेव्हा त्याला एकच गोष्ट माहिती असते की मी ह्या जगाचा कशा प्रकारे चांगला भोग करेन. तर हे वाक्य मला खूप छान वाटलं त्यावेळेस. म्हणजे की खरंच आहे हे ऍक्च्युली जी शिक्षण पद्धती आहे किंवा जे कोणी बघाल आपण, की त्याच्यातून आपल्याला एकच गोष्ट शिकवली जाते की कसं आपण स्वतःसाठी स्वकेंद्रित प्रत्येक गोष्ट केली पाहिजे. परंतु आपण जेव्हा आध्यात्मिक सत्संगामध्ये आलो किंवा प्रभुपादांच्या विशेष करून या संघामध्ये आलो तेव्हा आपल्याला कळालं की नाही, त्याच्यामध्ये खूप आहे. त्यामुळे जगदीश गौरंग प्रभूजी त्या दिवशी खूप छान गोष्ट सांगत होते. त्यांनी सांगितलं की भीक आणि भिक्षा. तर आता जे आपण दान सेवा वगैरे करतोय आपण, त्याच्यामधला खूप छान मुद्दा त्यांनी सांगितला की भीक आणि भिक्षा याच्यामध्ये काय फरक आहे. तर लोक भीक मागतात, बरोबर ना, परंतु मी भिक्षा मागतोय म्हटले प्रभूजी, म्हटले मी भिक्षा मागतोय. तर फरक विचारला तर भक्तांनी खूप सुंदर सांगितलं
की भीक म्हणजे काय, तर आपण स्वतःसाठी जे घेतोय ते, स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी जे आपण घेतोय ते भीक आहे. म्हणजे आपण याच्यामध्ये थोडंसं जाणू शकतो की आपण जे काही कमवतो, जे काही आपल्या जीवनामध्ये हे करतो, ते जर आपण स्वतःच्या याच्यासाठी जर वापरतोय, ऍक्च्युली आपल्याला हे कोणी दिलंय, तर भगवंतांनी दिलंय. भगवंतांची प्रॉपर्टी आहे, बरोबर ना? भगवंत काय म्हणतात, अहम सर्वस्य प्रभो. सर्वस्य म्हणजे काय, तुमची कंपनी पण आली, तुमची सॅलरी स्लिप पण आली, तुमचं अकाउंट स्टेटमेंट पण आलं, सगळं सगळं आलं. अहम सर्वस्य प्रभो, ते प्रभू आहेत. त्या प्रभूंना आपण काय केलं पाहिजे, ते म्हणतात मत्तः सर्व प्रवर्तते इति मत्वा भजन तेव्हा बुधा भाव संगीत. तर हे जो जाणतो, तर तो काय करतो की बुद्धीनी जी काही कार्य आहेत ती कार्य करतो. तर आपण काय काय कार्य केली पाहिजेत, आणि प्रभूजी त्याच्यामध्ये सांगितलं की मी भिक्षा मागतोय. भिक्षा म्हणजे काय, आता इथं आपण जागा घेतोय, थोडक्यात जागा घेतल्यानंतर आपण तिथं छानसं जे काही प्रकल्प असतील, मंदिर उभारणार आहोत, त्यानंतर आपण तिथं काय करणार आहोत, तिथं अन्नछत्र उभारणार आहोत. त्याच्यामध्ये जे काही देहूमध्ये वारकरी येतील, जे कोणी साधू संत येतील, तर त्यांना तिथं सेवा केली जाणार आहे. तर ही ऍक्च्युली भिक्षा आहे. असं नाही की ती भिक्षा भीक मागून आपण स्वतःसाठी करणार आहे, तर ती भीक झाली, परंतु ही भिक्षा आहे. त्यामुळं आपण स्वतः पण भिक्षा दिली, काय म्हणतो आपण, भिक्षा दिली पाहिजे. म्हणजे काय, ज्या अशा संस्था आहेत ज्या इतरांना सहकार्य करतात, स्वतःची इंद्रिय तृप्ती सोडून ज्या इतरांना सहकार्य करतात, त्यांना आपण दिलं पाहिजे. आणि प्लस आपलंही कार्य बनतं की जे इतर जीव आहेत, ज्यांची जी लक्ष्मी आहे ती वाम मार्गाला लागते. ऍक्च्युली आपण वाम मार्गाला हा खूप डेंजर शब्द आहे, तर जी तिथं जाते त्याच्यातून आपण काय करू शकतो, ती भगवंतांच्या सेवेमध्ये लावू शकतो. तर हे जे संस्कार आपण पाहतोय, सगळ्यात पहिला संस्कार ऍक्च्युली आपल्या जे काही आपली संस्कृती आहे, सनातन हिंदू संस्कृती आहे, त्याच्यामध्ये 16 संस्कार दिलेले आहेत. 16 प्रमुख संस्कार दिलेले आहेत. त्या 16 मधले 10 जे आहेत ते प्रमुख आहेत. तर आपले जे गोपाल भट्ट गोस्वामी आहेत, त्यांनी ग्रंथ लिहिलाय. त्या ग्रंथाचं नाव आहे सतक्रिय सार दीपिका. तर त्याच्यामध्ये विशेष करून जे वेद आहेत, आणि विशेषतः त्याच्यामधला जो सामवेद आहे, त्या सामवेदामधून हे जे काही संस्कार आहेत ते दिले. पण याचा अर्थ असा आहे का की आपले जे षड गोस्वामी होते तेव्हापासून हे चालू झालंय? नाही. तर आपण पाहतो, भगवंतांचा जेव्हा जन्म झाला, भगवान श्रीकृष्णांचा, तेव्हा जे गर्ग मुनी होते, तेव्हा त्यांनी सुद्धा नामकरण संस्कार, जातकर्म संस्कार, नंद महाराजांनी जातकर्म संस्कार केले. तर हे जे संस्कार आहेत ते ऑलरेडी केलेले आहेत. त्यामुळं हे जे संस्कार आहेत ते वास्तविक आपल्या रूटमध्ये, म्हणजे आपल्या सनातन संस्कृतीमध्ये काय म्हणतो आपण, आहेत ऑलरेडी, आणि ते फक्त आपण संस्कार आपण दिले पाहिजे. तर पहिला सांगितलंय संस्कार कुठला, गर्भाधान संस्कार. गर्भाधान म्हणजे काय की ह्याच्यामध्ये वाटेल की गर्भाधान म्हणजे जो पती असतो, पत्नी असते वास्तविक. आता इथं जर आपण पाहिलं तर इथं ऍक्च्युली प्रभुपाद सांगतात की ह्याच्यामध्ये पृथू महाराज किंवा जे आरची माता आहे यांनी इच्छेनुसार दिलंय, तर हे भगवंत हे करू शकतात. पण वास्तविक एक सामान्य जीव आहे, सामान्य जीवाला सुद्धा असं वाटतं की एक पती म्हणजे एक स्त्री एक पुरुष एकत्र आले की त्यांना गर्भ होणार आणि त्याच्यातून पुत्र प्राप्त होणार. हे सुद्धा चुकीचं आहे. ह्याच्यामध्ये जो हे निमित्त आहे, फक्त हे पुरुष आणि स्त्री एकत्र येणं हे फक्त निमित्त आहे. परंतु वास्तविक जे काही कर्माच्या रिॲक्शन असतात त्या जीवाच्या, किंवा ते जे पिता म्हणतो आपण, त्याच्यात पुढे येईल यथा योनिर यथा बीजम. तर वास्तविक ज्या कर्माच्या रिॲक्शन्स आहेत त्या जीवाच्या किंवा त्या पित्याच्या, त्याच्या शरीरामध्ये किंवा त्याच्या हृदयामध्ये येतात, आणि त्या आल्यानंतर तिथून त्या वीर्याद्वारे ती जी पत्नी असते किंवा त्याची जी पत्नी असते तिच्यामध्ये गर्भित केल्या जातात. तर वास्तविक इथं आपण पाहू शकतो की एक इंद्रिय तृप्ती नाहीये फक्त ही. गर्भाधान संस्कार म्हणजे केवळ इंद्रिय तृप्ती नाहीये, तर ह्याच्यामध्ये जे काही कर्म आहेत किंवा त्या जीवाचे कर्म आहेत त्या प्रकारे त्याला जर इंद्रिय तृप्ती असते, तर आपण पाहतो की इंद्रिय तृप्ती करणारे अनेक जीव आहेत, परंतु त्यांना अपत्य होत नाहीये. म्हणून आपण पाहतो की हे जे पाहतो आपण हे थोडक्यात काय की कर्माचे जे रिएक्शन्स आहेत किंवा जी कर्माची आपण गती म्हणतो, तर ती गतीद्वारे त्या मुलाचा जन्म होतो, आणि भगवंत त्याच्यामध्ये विशेष करून त्या कर्माच्या ह्याला सहाय्य करण्यास करतात, आणि मगच त्या जीवाची उत्पत्ती होते. आपण पुढे पाहूया
हे जो गर्भाधान संस्कार सांगितलाय विशेषतः ह्याच्यामध्ये ब्राह्मण क्षत्रिय सांगितलंय, तर हे ऍक्च्युली वैश्यांना सुद्धा ह्याच्यामध्ये हे होतं, हे मला एका लेक्चरमध्ये कळालं. तर त्याच्यामध्ये जे ऋषभदेव होते, तर ऋषभदेव ऍक्च्युली क्षत्रिय होते आणि ऋषभदेवांना माहिती आपल्याला की 100 पुत्र प्राप्त झाले, त्याच्यामधला एक ब्राह्मण झाला किंवा 9 ब्राह्मण झाले, एक क्षत्रिय झाला आणि बाकीचे जे 90 होते ते संन्यासी झाले. तर ऍक्च्युली जर क्षत्रिय जरी असेल तो, तरी सुद्धा काय आहे की त्याला हे जे संस्कार आहेत ते त्याच्यावरती ऍप्लिकेबल होऊ शकतात. ठीक आहे. तर पहिला हा संस्कार सांगितलाय आणि भगवद्गीतेमध्ये म्हटल्याप्रमाणे धार्मिक तत्वांच्या विरुद्ध असणारे मैथुन जीवन म्हणजे साक्षात श्रीकृष्णच आहेत आणि धार्मिक तत्वांविरुद्ध मनुष्यास जेव्हा पुत्रप्राप्तीची इच्छा होते तेव्हा त्याने मैथुन करण्यापूर्वी गर्भाधान संस्कार करणे अपरिहार्य आहे. तर 10.28 हा श्लोक आहे, आपल्या सगळ्यांना माहितच असेल. आयुधानामहं वज्रम धेनुनामस्मि कामधू प्रजन्नश्चामि कंदर्पः सर्पानामस्मि वासुकी. तर याच्यामध्ये भगवंत काय सांगतात, सर्व आयुधांमध्ये वज्र मी आहे, गायींमध्ये सुरभी गाय मी आहे, प्रजोत्पादनास कारण असणारा कामदेव मदन मी आहे आणि सर्पामध्ये वासुकी मी आहे. तर तात्पर्यामध्ये प्रभुपाद खूप छान ओळ देतात ह्याच्यामध्ये की कंदर्प म्हणजे चांगली संतती उत्पन्न करण्याकरता कामवासना आहे, म्हणतो ना आपण कंदर्प, आणि म्हणून कंदर्प हा श्रीकृष्णांचा प्रतिनिधी आहे. कधी कधी केवळ इंद्रिय तृप्ती करता मैथुन केले जाते, परंतु असे मैथुन हे श्रीकृष्णांचे प्रतीक असू शकत नाही. ज्या ठिकाणी भोग भावना आहे, इंद्रिय तृप्ती आहे, अशा ठिकाणचं जे मैथुन जीवन आहे त्याच्यामध्ये भगवंत नाहीये. भगवंत वास्तविक कशामध्ये आहेत की जे चांगली प्रजोत्पादन करायचंय किंवा चांगलं गृहस्थ जीवनाचं आचरण करायचंय त्याच्यामध्ये केलेलं जे मैथुन आहे ते म्हणजे कंदर्प, आणि कंदर्प म्हणजे कोण, श्रीकृष्णांचे प्रतिनिधी आहेत. तर हे आपण इथं पाहू शकतो. तर पुढे सांगतात की माता पित्यांची लैंगिक संबंधापूर्वीची मानसिक स्थिती जन्मास येणाऱ्या मुलाच्या मानसिक स्थितीवर निश्चितच प्रभाव टाकणारी असते. ह्याच्यासाठी एक उदाहरण दिलं जातं. जी मानसिक स्थिती म्हणतो आपण, जेव्हा आपण एखादी भाजी बनवतो किंवा आमचे ठाकूर प्रभूजी आपले बनवतात भाजी, तर समजा ठाकूर प्रभूजींनी खूप सुंदर भाजी बनवलेली आहे आणि मस्तपैकी भाजी बनवल्यानंतर सगळ्यांच्या भगवंतांना ऑफर झालेली आहे आणि सगळ्यांच्या प्लेटमध्ये आलेली आहे आणि प्लेटमध्ये आल्यानंतर कळालं की हरे कृष्णा याच्यामध्ये मीठच नाहीये. तर असं प्रभूजींचं कधी झालेलं नाहीये, परंतु एक उदाहरण सांगतोय मी की असं जेव्हा होतं तेव्हा मग ते वरून मीठ घ्यायला लागतं. तर ऍक्च्युली गर्भाधान संस्कार म्हणजे काय, भाजी बनवताना मीठ टाकणं म्हणजे काय की जेव्हा जे पती पत्नीला अनुमती दिलेली आहे मैथुन जीवनाची, तर तेव्हा त्यांची जी इच्छा आहे ती इच्छा काय पाहिजे, भगवत केंद्रित पाहिजे, किंवा त्यांचं काय पाहिजे की चांगलं प्रजोत्पादन करायचंय या दृष्टीने पाहिजे. ते म्हणजे असं जेव्हा विचार येणार तेव्हा म्हणजे काय की ते मीठ म्हणजे त्या भाजीमध्ये टाकणं. आणि ज्यांनी कधीच म्हणजे फक्त इंद्रिय तृप्तीसाठी हे केलेलं आहे आणि स्वतःच्या भोग भावनेसाठी ज्या काही गोष्टी ते केलेल्या आहेत, आणि त्यानंतर जो मुलगा येतो तो आपल्या इच्छेच्या विरुद्धच असतो. त्यामुळे बरेच भक्त कंप्लेंट घेऊन येतात, आपले बालसंस्कारचे टीचर आहेत त्यांच्याकडे की प्रभूजी मुलं ऐकतच नाही, तो मुलं हेच करत नाही, तो मुलं आम्हाला वाटतंय हरे कृष्ण मंदिरामध्ये यावं पण त्यांचं काय वेगळंच चाललेलं असतं, ह्या मुलांमध्ये जा त्या मुलांमध्ये जा, आगाऊपणा कर, ह्याला मार त्याला मार. तर हे आपल्या इच्छेच्या विरुद्ध असतं. कारण का आपण वास्तविकता मी आपण म्हणतोय, आपण जी इच्छा असते ती त्यावेळेस जेव्हा गर्भाधान संस्कार व्हायला पाहिजे होता तेव्हा आपल्या इच्छा याच असतात. त्याची चुकी नाहीये, या आपल्याच इच्छा आहेत आणि आपल्याच इच्छांमुळं तो जो जीव आहे किंवा तो जो मुलगा आहे तो अशा प्रकारचं वागणूक करत असतो. तर म्हणून काम भावनेमुळे जन्मास येणारे मूल माता पित्याच्या इच्छेनुसार घडत नाही, हे आपण पाहू शकतो. जेव्हा काम भावना येते, म्हणून कामाला शत्रू म्हटलेलं आहे भगवद्गीतेमध्ये की, आणि नरकाच्या द्वारामध्ये सुद्धा कामाला ठेवलेलं आहे. म्हणून एक खूप छान वृंदावन मध्ये आपण गेलो की जास्त मोर दिसतात. तर असं सांगितलं जातं की मोर हे भगवंतांना का प्रिय आहेत, किंवा भगवंतांनी आपल्या माथ्यावरती मोराचा हे का ठेवलेला आहे पिसारा
किंवा जे पीस आहे आपलं मोराचं, तर मोरामध्ये काम भावनाच नाही असं म्हणतात. तर खूप छान गोष्ट वाटली मला ही, की काम भावना नसणं त्याच्यामध्ये. पुढे पाहूया आपण. शास्त्रांमध्ये यथा योनिर यथा बीजम असे म्हटले आहे. यथा योनी म्हणजे माता आणि यथा बीजम म्हणजे पिता. माता पित्यांनी मैथुन संबंधापूर्वी जर आपली मानसिक अवस्था सुयोग्य बनवली तर त्यांच्यापासून जन्मास येणाऱ्या मुलाच्या जीवनामध्येही तीच मानसिक अवस्था प्रतिबिंबित होईल. तर हा खूप महत्वाचा टॉपिक आहे, ज्याच्यामध्ये आपण जर वरिष्ठांना विचारलं, आपले जे काउन्सिलर आहेत त्यांना जर विचारलं, तर हे आपल्याला गोष्टी कळतील की कशा प्रकारे मैथुन जीवन करण्यापूर्वी आपण एक योग्य सुयोग्य आपण जे प्रजोत्पादन करण्यासाठी काय केलं पाहिजे. तर त्याच्यासाठी जास्तीत जास्त हरिनाम जप रिकमेंड केला जातो. त्यानंतर पुढे आपण पाहतो, यास्तव आत्मसंमतान या शब्दांद्वारे कळून येते की पृथु महाराज आणि अर्ची या दोघांनी प्रजोत्पादन करण्यापूर्वी गर्भधान संस्कार केला आणि म्हणून त्यांना आपल्या इच्छा तथा शुद्ध मनोवस्थांना अनुसरून पुत्र प्राप्ती करता आली. त्यामुळे हा गर्भधान संस्कार हा खूप महत्वाचा आहे, जो आपण केला पाहिजे. वास्तविक त्याचा उद्देश हाच आहे की आपली जी काम भावना आहे, मी जे मैथुन करणार आहे किंवा मी जो माझ्या पत्नी विषयी जो संग करणार आहे, तो त्याच्यातून एकच उद्देश पाहिजे, काय तर चांगलं प्रजोत्पादन आणि कृष्ण केंद्रस्थानी पाहिजे. हा भाव पाहिजे आपला. किंवा जास्तीत जास्त आपण हरिनाम केलं पाहिजे, जास्तीत जास्त रीडिंग केलं पाहिजे, वाचन केलं पाहिजे. ह्या चांगल्या चेतनेमध्ये जेव्हा आपण ज्या काही गोष्टी करू त्या गोष्टींमधून एक चांगलं प्रजोत्पादन होणार आहे. पुढे आपल्याला पाहतो की प्रभुपाद म्हणतात, पृथु महाराजांनी काम भावनेमुळे मुलांना जन्म दिला नाही किंवा इंद्रिय तृप्ती करण्याच्या हेतूनेही ते आपल्या पत्नीकडे आकृष्ट झाले नाहीत. संपूर्ण जगावरील आपल्या सत्तेचे भविष्यात व्यवस्थापन करता यावे या उद्देशाने त्यांनी आपल्या मुलांना जन्म दिला. आता उद्देश काय त्यांचा? उद्देश खूप क्लिअर आहे. पृथ्वी सम्राट आहेत पृथु महाराज, आणि पृथ्वी सम्राट असल्यामुळं भविष्यामध्ये पृथु महाराजांनंतर किंवा पृथु महाराज भगवतधामी जातील, त्यामुळे इथं ही जी काही पृथ्वी आहे तिचं व्यवस्थापन व्यवस्थित व्हावं, त्यासाठी त्यांनी मुलांना जन्म दिला असं इथं सांगितलंय. तर वेळ झालेला आहे, तर आपण फक्त थोडक्यात हे जे संस्कार आहेत त्या संस्कारावरती फक्त नजर मारूया की कुठले कुठले संस्कार आहेत. विशेष करून 16 संस्कारांपैकी 10 प्रमुख संस्कार आहेत आणि जे 6 आहेत ते गौण आहेत. केले नाही केले तरी चालेल, परंतु 10 जे आहेत ते केले पाहिजेत. त्याच्यामध्ये पहिला सांगितलंय विवाह. तर गोपाल भट्ट गोस्वामींनी गर्भाधानच्या अगोदर विवाह टाकलाय, कारण का गोपाल भट्ट गोस्वामी असं म्हणतात त्याच्यामध्ये की कशा प्रकारे विवाह जो आहे त्या विवाहानंतरच गर्भधान होऊ शकतं. तर असं त्यांचं हे, आणि ते वास्तविक बरोबर आहे. विवाह संस्कार याच्यामध्ये पाहतो आपण की आजकाल आपल्या मंदिरांमध्ये विवाह होतात, त्याच्यामध्ये यज्ञ वगैरे केला जातो. त्यानंतर गर्भधान संस्कार जे आपण आता पाहिलं. त्यानंतर सीमंतो नयन संस्कार. ह्याच्यामध्ये एकाच शरीरामध्ये 2 हृदय असतात आणि इच्छा 2 असतात. तर 2 हृदय म्हणजे काय, एक ठराविक कालावधीनंतर मेडिकल गंभीर कृष्ण प्रभू सांगू शकतील याच्यामध्ये व्यवस्थित की कुठल्या काळानंतर त्या हृदय विकसित होतं त्या मुलाचं 6व्या-7व्या महिन्यामध्ये, आणि ते हृदय विकसित झाल्यानंतर त्याच्या वेगवेगळ्या इच्छा असतात. म्हणून माहितीये ना की माताजी लोक जे आहेत, तर जेव्हा डोहाळे वगैरे म्हणतो आपण, डोहाळे जेवण कार्यक्रम वगैरे हे करतो आपण, तर हा म्हणजेच कुठला आहे, सीमंतोनयन. किंवा याच्यामध्ये ज्या इच्छा असतात त्या जीवाच्या सुद्धा इच्छा असतात, किंवा काही गोष्टी आवडत नसतात तरी सुद्धा त्या जीवाला त्या आवडायला लागतात. त्यामुळं जे आवडतं ते खाण्याची इच्छा होते, तर ते सीमंतोनयन संस्कार आहे. पुढचा जातकर्म आहे, ज्यावेळेस नाळ कापली जाते, तर नाळ कापताना सुद्धा संस्कार असतात. किंवा विशेषतः गायत्री मंत्राचं पठण केलं जातं किंवा हरिनाम बेस्ट आहे. तर हे जे जातकर्म संस्कार आहे ह्याच्यामध्ये विशेष करून जो जीव असतो तो वास्तविकता स्त्रीच्या गर्भाच्या बाहेर आलेला असतो, परंतु ह्या जगात सुद्धा आलेला नसतो, कारण का त्याची जी नाळ असते ती अजून कापलेली नसते. म्हणून नाळ कापताना त्याची एक विशिष्ट उच्चारण केलं जातं गायत्री मंत्राचं किंवा भगवंतांच्या हरिनामाचं. आणि हे करताना हे विशेष करून पित्याने केलं पाहिजे असं सांगितलं जातं. परंतु हे करताना आजकाल आपण पाहतो की ते बाळ काय ऐकत असतं, कैची कैची कैची, म्हणजे जे डॉक्टर असतात ते डॉक्टर म्हणत असतात, अरे कात्री घे, अगं कात्री घे, हे कापायचंय वगैरे वगैरे, तर ते ऐकत असतात.
त्यानंतर जातकर्म झाला. नामकरण संस्कार हा खूप महत्वाचा संस्कार आहे. आपल्याला माहिती आहे की नाम, भगवंतांचं नाम आपण त्या जीवाला देतो, जेणेकरून आपण जास्त डीप मध्ये नाही जायचं. अजमेरची कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कशा प्रकारे शेवटच्या पुत्राचं नाव नारायण ठेवलं आणि त्याचा उद्धार झाला. 6वा आहे अन्नप्राशन संस्कार. अहम वैश्वानरो, भगवंत सांगतात की जठराग्नी मी आहे. तर त्यावेळेस प्रार्थना केली जाते की हे भगवंता, हे जे जठर आहे त्याचे तुम्ही नियंत्रक आहात, तर ह्या जठरामध्ये जे काही जाईल त्याचं तुम्ही पचन करा किंवा त्याचं तुम्ही ते त्या जीवाला त्याचं योग्य लाभ मिळू द्या. आता वास्तविकता असं सांगितलं जातं, हा संस्कार नॉनव्हेज खाणाऱ्यांनी नाही केला पाहिजे, अन्नप्राशन. का? तर भगवंतांना आपण प्रार्थना करतोय की भगवंता जे ह्या जठरामध्ये जाईल ते खा, किंवा जे काही अशा गोष्टी आहेत तमोगुणी त्या करताना नाही केला पाहिजे. कारण का त्याला नॉनव्हेज खायला घालतोय आणि प्रार्थना काय करतोय की भगवंता तुम्ही स्वीकार करा. म्हणजे काय, किती मोठ्या प्रकारचा अपराध आहे हा, ते आपण पाहतो इथं. त्यानंतर 7वा आहे चुडाकरण संस्कार किंवा त्यालाच जावळ काढणं आपण म्हणतो. तर त्याचे पण 2 आहेत. मुंडन संस्कार. मुंडन पहिल्या वेळेस केलं जातं 6-7 महिन्यामध्ये, पूर्ण टकलू केला जातो त्या मुलाला. आणि जे चुडाकरण संस्कार आहे त्याच्यामध्ये त्याला शिखा ठेवली जाते असं सांगितलंय. 8वा जो आहे त्याच्यामध्ये विद्या आरंभ संस्कार. तर मुलासाठी 4 वर्ष 5 महिने आणि मुलीसाठी 5 वर्ष 4 महिने या वयामध्ये गेल्यानंतर विद्या आरंभ संस्कार केला जातो. आणि विशेष करून याच्यामध्ये एक टेस्ट केली जाते. जेव्हा जो मूल आहे, हा माझा डावा हात आहे, त्या डाव्या हाताने उजवा कान पकडतोय मी, किंवा उजव्या हाताने हा जो डावा कान आहे इथपर्यंत हात जेव्हा पोचतो त्या मुलाचा मुलीचा, तेव्हा त्याला विद्या आरंभ केली पाहिजे, हे आपण सांगितलंय शास्त्रामध्ये. त्यानंतर उपनयन संस्कार. 9वा आहे तो उपनयन संस्कार. तर जनयू जे आहे, जनयू त्याला दिलं जातं. तर हे जनयू म्हणजे आपण आजकाल जे ब्राह्मण आहेत त्यांनाच, पण परंतु पूर्वी तसं नव्हतं. तर जे वैश्य, क्षत्रिय, ब्राह्मण किंवा प्रभुपाद इथं सांगतात की ब्राह्मण आणि क्षत्रिय कशा प्रकारे हे जे त्यांना उपनयन किंवा जे जनयू आहेत ते त्यांना दिलं गेलं जायचं. आणि 10वा आहे अंत्येष्टी. अंत्येष्टी म्हणजे शेवटी जे काही आपलं जे शरीर आहे, ते जे पंचमहाभूतांनी जे शरीर बनलंय त्याला अंत्यामध्ये किंवा जे काही पृथ्वीची जी तत्व आहेत, पृथ्वी, आप, अग्नी, तेज, वायू, त्याच्यामध्ये विलीन करणं किंवा अंत्यसंस्कार आपण म्हणतो, तर ते आहे. हे सोडून हे प्रमुख 10 सांगितलेत, हे केले पाहिजेत. परंतु जे ह्याच्यापेक्षा वेगळे आहेत ते आपण नंतर कधीतरी पाहू. हरे कृष्ण. तर इथं थांबूयात. जर कोणाला काही ऍड करायचं असेल तर प्लीज ऍड करा. हरे कृष्ण. हरे कृष्णा. खूप खूप धन्यवाद प्रभूजी. प्रभूजी थोडीशी लाईट गेल्यामुळे गडबड झाली, परंतु सर्व कव्हर केलं प्रभूजींनी बऱ्यापैकी. तर हा जो 53 नंबर श्लोक आहे त्यावरती खूप सुंदर मार्गदर्शन केलं प्रभूजींनी. आणि विशेष करून खरंच आपल्या सण संबंधित हा श्लोक आहे की कशा प्रकारे हे संस्कार आहेत, गर्दन संस्कार किंवा पुत्र प्राप्ती ही कशी आपल्या इच्छेनुसार आपण करू शकतो. त्यासाठी मग प्रभुपाद सांगतात कोणकोणत्या गोष्टी आहेत. विशेष जी सकाम कर्म पृथु महाराजांनी जी केली ती किती सुंदर रीतीने केली. त्याचबरोबर प्रजोत्पादन जे केलं, 5 मुलांना जन्म दिला, तो किती शुद्ध भावनेमध्ये, त्यासाठी कशा प्रकारे त्याने दोघांनी पती पत्नीने प्रयत्न केले आहेत आणि त्यांचा उद्देश किती शुद्ध होता हे आपण ऐकलं. आणि त्याचबरोबर जो संस्कार किती महत्वाचे आहेत. संस्काराशिवाय आपल्या मध्ये शुद्धीकरण होऊ शकत नाही किंवा व्यक्ती हा भगवंतांकडे जाऊ शकत नाही. आणि जन्मना जे आहे ते शूद्र आहे, यानुसार प्रभूजीने सांगितले की आपल्याला संस्कारानेच आपण हळूहळू पुढे भगवंतांच्या जवळ जाऊ शकतो. ज्याला द्विज म्हणतात, ब्राह्मण म्हणतात, आणि ब्राह्मणाचे जे गुण आपल्यामध्ये येऊ शकतात. आणि त्यानंतर विशेष करून जो प्रजोत्पादन जे करतो आपण, ते कशासाठी केलं पाहिजे, त्या पाठीमागची भावना काय पाहिजे, आणि भगवंत कशा प्रकारे मदत करतात, की तेच जे प्रजोत्पादनासाठी जे कारणीभूत जो काम आहे तो कसे भगवंत आहेत. आणि इतर जे आपली इंद्रिय तृप्तीसाठी जो आहे काम, तो चुकीचा आहे आणि त्यामध्ये तो भगवंतांचा काही संबंध नसतो. अशा प्रकारे बरेच मुद्दे प्रभूजींनी सांगितले. आणि माता पिता यांची मानसिक स्थिती किती महत्वाची असते गर्भाधान संस्काराच्या वेळेला,
त्याचं जे उदाहरण दिलं मिठाचं ते खूप सुंदर होतं. आणि शेवटी प्रभूजीने 16 संस्कार आहेत त्याबद्दल आपल्याला खूप सुंदर असं डिटेलमध्ये सांगितलं. आणि त्याचबरोबर सुरुवातच त्यांनी प्रभूजीने केली की धनत्रयोदशीची, आणि भीक आणि भिक्षा यामधील फरक सांगितला प्रभूजीने. आणि खरंच भिक्षा, आणि त्याचबरोबर मला एक 2 शब्द आठवले की दान आणि दक्षिणा. त्यामधील जो फरक आहे तो सुद्धा मला सांगावासा वाटतो, की मी ऐकलेलं होतं की दान म्हणजे आपण एक मदत म्हणून करतो, किंवा एखाद्याला गरज आहे म्हणून दान देतो आपण. म्हणजे आपण एक कृपा करतोय दुसऱ्यावरती. परंतु ज्यावेळी दक्षिणा म्हणून आपण ज्यावेळी देतो, त्यावेळी आपल्यावर कृपा होणार असते. त्यांना गरज नसते, परंतु आपल्याला कृपा होणार असते, आपलं धनशुद्धीकरण होणार असतं. ते म्हणजे दक्षिणा म्हणलं जातं. ज्याप्रमाणे भीक आणि भिक्षा यामधील फरक आहे त्यानुसार आहे. तर आपली दक्षिणा देण्याची प्रवृत्ती जास्त पाहिजे, कारण प्रभूजीने आपल्याला भिक्षा मागितलेली आहे, तर ती आपल्यासाठीच मागितलेली आहे. त्यामुळे आपण सुद्धा आपल्यावर कृपा होण्यासाठी आपण दक्षिणा दिली पाहिजे, आणि त्याची प्रोसेस सुरू आहे. हा एक मुद्दा मांडला प्रभूजीने. तर बरेच मुद्दे स्पष्ट केले प्रभूजींनी. तर प्रभूजींना आपण धन्यवाद व्यक्त करू 3 वेळा हरी बोल म्हणून. हरी बोल. हरे कृष्ण. उद्या जो जपा टॉक असेल तो श्रीमान सत्यजित प्रभू यांचा असेल, आणि त्यानंतर जो भागवतम क्लास असेल तो श्रीमान श्री शुकदेव प्रभू यांचा असेल. या क्लास संदर्भात काही प्रश्न असतील तर विचारू शकता प्लीज. हरे कृष्ण. ठीक आहे प्रभूजी. एक तर सगळ्यांना कळालं असेल किंवा काही कळालं नसेल, परंतु आपण इथे थांबू शकतो. खूप खूप धन्यवाद. श्रीमद भागवतमल पुराण की जय. श्रील प्रभुपाद की जय. जय. हरे कृष्ण.